ऐका, केवळ देवाचीच रूपे, काय काशी काय मथुरा आणि काय द्वारका आणि काय पंढरी एका बाजूला आहे. अरे माय म्हणता म्हणता ओठाला लागे ओठ. आई म्हणजे दुसऱ्यासाठी झिजणारे चंदन, घरासमोर फुललेले सुगंधी मोगऱ्याचे अंगण म्हणजे आई असते. रक्ताच्या नात्यापेक्षा आईचे नाते महान, म्हणून तर या शब्दापुढे सर्व जगच लहान. आई नावाची देवालाही वाटते नवलाई, म्हणून तर पंढरीचा विठ्ठलही स्वतःला म्हणे विठाई. ज्याची आई नाही आणि ज्याच्या घरात बाप नाही ना, त्याचे घर नाही, त्याचं घर असं घर वाटत नाही, मसानवाटा वाटतो मसानवाटा. म्हातारे असू द्या पण कुठल्या तरी कोपऱ्यात घाण करणारे असू द्या, पण आपला बाप आणि आपली म्हातारी आई आपल्या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पाहिजे. हातपाय नसणाऱ्याला विचारा ना हातपायची किंमत काय, पण ज्याला आई नाही त्याला विचारा आई म्हणजे काय असते, आणि ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप म्हणजे काय असतो. ज्याच्या घरातला बाप जातो ना त्याचे घर परकं, त्याच्या घराकडे असं वाकडे, ज्याच्या घरात बाप असतो त्या घराकडे वाकड्या नजरेला बघायची कोणाची ताप होत नाही. पण ज्याच्या घरात बाप नसतो ना, कुणी येऊन वजन आणून जातं त्या घरावरती. बाप एवढा महत्वाचा असतो. राम वनवासाला गेल्यावर बापाची किंमत काय ते देवाला विचारा, आणि द्वारकेला माझा कृष्ण आल्यावर आईची किंमत काय ते कृष्णाला विचारा. देवकी माँ मैंने कहा था आपको कभी खाना खाते समय मुझे थाली में गोरस नहीं देना माँ. आणि एकदा गंमत घडली, देवकीनं ताट वाढलं, ताटात गोरस म्हणजे दही दूध तूप ताटात वाढलं आणि कृष्णासमोर ते ताट आलं. अरे असं झटकून ते ताट राम फेकून दिलं आणि जगाचा बाप एका कोपऱ्यात गेला आणि मुसू ढसा ढसा राहायला लागला. आणि देवकी मातेला वाटलं काही चुकलं का माझं, म्हणून कृष्णाजवळ आली. अरे डोक्यावर पाठीवर हात फिरवला, काना कृष्णा मुझसे कुछ गलती हुई क्या. अरे माझं काही चुकलं का देवा, काय झालं देवा. त्यावेळेस माझा जगाचा बाप काय म्हणतोय ऐका, माँ मैंने कहा था आपको माँ मुझे कभी थाली परोसी माँ, मुझे कभी खाना परोसा माँ, तो उस खाने में गोरस मत परोसना माँ. माँ आई मी तुला 1000 वेळा सांगितलंय, मला जेवताना ताटात दूध दही तूप लोणी नको वाढू नाही. दूध पाहिलं आणि तूप आणि लोणी पाहिलं नाही. मला माझी गोकुळातली मला यशोदा आईची आठवण येते. मा आई मला माझी यशोदा आठवते. आई जगाच्या बापानं लोळून लोळून रडावं हे आईचं महत्व आहे.